नागपूर जिल्ह्यातील कामठी मौजा वरंबा येथे तब्बल 15 वर्षापासून रखडलेला पट्टा वाटपाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष मान्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागरिकांना त्यांचा हक्काचा जमिनीचा पट्टा वितरित करण्यात आला। या विशेष कार्यक्रमाला बावनकुळे यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 1500 रुपयांत तब्बल 700 रुपयांची वाढ जाहीर करत आता या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना 2100 रुपये मिळणार असल्याचे सांगितले। यासोबतच घरकुल योजनेसाठी 2.5 लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी घोषित केले। यावेळी कार्यक्रमाला उपस्थित ज्योती भोयर, सरपंच वैभव काकडे, उपसरपंच कौडू भोयर, किरण बांते, पोलीस पाटील वरंबा, गौतम मेश्राम, कौडू ठौकर, अंकुश भोयर, नितेश घुबडे, काशीनाथ बांते, विष्णू साळवे, प्रदीप पाटील, चेतन जांभूळकर, प्रज्वल ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर राजन शेंडे, विदर्भ प्रतिनिधी, नागपूर। त्याच्यामध्ये कुठला खंड पडणार नाही, पण त्याची गरज आहे। म्हणजे इकडं 50 लाखाची गाडी 2 लाखाचं कर्ज फेडायला तयार नाही, गव्हर्नमेंट डुबलं पाहिजे म्हणजे तसं नाही होणार, बरोबर आहे का नाही? ज्यांना खरी गरज आहे शेतकऱ्यांना त्याची कर्जमाफी झाली पाहिजे, ती करणार आहे। मी 4 गोष्टी आपल्याला सांगितल्या, त्या आम्ही संकल्प केला होता। राहिला दुसरा संकल्प गावागावामध्ये काम करण्याचा, पट्टे वाटप। आता तर आपण काल मी निर्णय घेतला, आपला ग्रामीण भाग आहे, शहरी भागाला 2.5 लाखाचं घर भेटतं, ग्रामीण भागाला 1.25 लाखाचं घर भेटतं, म्हणजे वरंब्याला 1.25 लाखाचं घर भेटतं। पण तुमच्या सर्वांनी जे मला मतदान केलं, आता तुमचं घर सुद्धा 2.5 लाखाचं करून दिलं। आता नवीन घर सर्व 2.5 लाखाची येणार आहे, सर्व घर। आणि योजनेचं नाव काय? सर्वांसाठी घर। त्यामुळे जेवढे घर तुम्हाला सरपंच साहेब टाकायचे असतील तेवढे टाकून द्या NMRDA मध्ये। जिल्हा परिषदांना का टाकू? काल मी पोर्टल ओपन केलं NMRDA चं, व्हिडिओ आहे, तहसीलदार आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। पुढच्या 10 दिवसामध्ये या तालुक्यातला एकही शेतकरी जो शेतमजूर असा लोक ज्याला घराची गरज आहे, त्याला सर्वांना घर। 2.5 लाखाचं घर, 2.5 लाखाच्या घराला 5 रेतीची रॉयल्टी मी मोफत देणार आहे। रेती कुठले घ्या, पण रॉयल्टी मोफत देणार आहे, रेती मोफत। आणि तुमच्या घरावर 40,000चं सूर्यघर लावून देणार आहे, ज्यांचे घरकुल आहे किंवा गरीब माणसं आहे, जेणेकरून इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही घरांना। त्याची यादी सरपंच साहेब तयार करा। सर्वांसाठी घरे 2.5 लाख रुपये। जेवढे सरपंच नाव पाठवून ते सर्व नाव, पट्टे वाटप जेवढे झाले ते सर्व नाव, कवेलीच्या घरा घरी म्हणजे सर्व नाव टाकून द्या। 1 लाख घर वाटायचे, 1 लाख घर। नागपूर जिल्ह्यात विदर्भात 1 लाख घर आणले, जो मागेल त्याला घर द्या। आणि शेवटचा शब्द मी दिला होता, मी निवडणुकीच्या काळात मला वाटतं मी वरंबा सुटलो होतो माझ्या दौऱ्यात, मी आलो नाही वरंब्याला, पण मी एक शब्द दिला होता माझ्या भाषणामध्ये, एकही पांढर रस्ता मी सोडणार नाही, सर्व पांढर रस्ते मी करून देईन, एकही पांढर रस्ता सोडणार नाही, सर्व पांढर रस्त्याचे काम करून देईन। आणि आपला जो महत्वाचा आहे वरंब्यावरला तिकडे पुईकडे जाणारा तो पूल, तो रस्ता पुईकडला तिकडे निघत्या ना तुमचा चनोळ्याला, अकोलीले, हा अकोलीवाला तो पूल आहे, तो रस्ता वरंब्यावर डायरेक्ट अकोली पुई, हा रस्ता मी करून देणार अकोल्यावर। त्याला खाली बंधारा करणार आहे आणि या नाग नदीवर 4-5 बांध मी बांधणार आहे, जिथं पाणी गावाचं पाणी लेवर नाही, शेतकऱ्याचं पाणी म्हणजे बांध बांधणार आहे, पाणी वाहून जाते तर ते टप्प्याटप्प्याने अळवत जाईल, असे 5 बंधारे मी बांधकाम करणार आहे। जेवढे सरकारी नाले आहेत ते मी सरळ करणार आहे, वाडे उकडे नाले, पाणी जाते शेतामध्ये। आणि सर्वात महत्वाचं काम, ग्रामपंचायत मध्ये जसा नकाशा गावाचा, तसा प्रत्येक गावामध्ये पांढऱ्यांचा नकाशा लावणार आहे, मोठा तयार करा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ।
ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।